नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी लिहिलेलं आहे टीईटी पास होण्यासाठी. टीईटी पास होण्यासाठी 100% गॅरंटी, 100% हमी आणि अजून बरंच काही आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्की तुम्हाला समजेल मला काय म्हणायचं आहे. डायरेक्ट मी तुम्हाला मुद्द्याशी बोलतो बघा. मुद्द्याशी बोलतो की टीईटी पास होण्यासाठी आता सध्या मार्केटमध्ये इतके जास्त क्लासेस, इतके जास्त मार्गदर्शक अवेलेबल आहे की आता सुळसुळाट झालेला आहे. जसा पाऊस पडला की बुडबुडे निघतात ना, त्या पद्धतीने जिथे पाहावा तिथे टीईटीचे बॅनर, जिथे पाहावा टीईटीचे मार्गदर्शक आणि जिथे पाहावा तिथे हमी आणि गॅरंटी दिली जाते. मग या काळामध्ये गॅरंटी हमी जर देत असाल तर तुम्ही नक्की डोक्याला हात लावून विचार करा, नेमकं चाललं काय आहे. मला सांगा, आपण आपल्या सपोज मला एखादी गाडी जर घ्यायची असेल तर आपण विचार करतो की कोणती गाडी घ्यावी. आपला मित्र येऊन तुम्हाला सांगतो, अरे ही टाटाची गाडी आहे, ही घे, खूप छान गाडी आहे, ॲव्हरेज चांगलं आहे, मायलेज चांगलं आहे, दिसायला चांगली आहे, बाकी ग्राउंड क्लिअरन्स खूप खूप चांगला आहे, काही मेंटेनन्स नसतो. मग आपण काय करतो बरं सांगा मला, काय करतो आपण? त्याचा ऐकतो, परत एखाद्याला विचारतो, परत तिसऱ्याला विचारतो, चौथ्याला विचारतो. आपण एकावरती विश्वास ठेवत नाही, 4 जणांना विचारल्यानंतर आपण स्वतः त्या शोरूमला व्हिजिट करतो. बरं फक्त टाटाच्या शोरूमला जातो का? नाही, नंबर ऑफ ऑप्शन्स आहे, आपण चेक करतो. बरं जाऊन लगेच घेतो का? नाही, तिथे जाऊन क्वालिटी फीचर्स काय काय एकदा चेक करतो, त्या कस्टमर केअरवर बसतो, बोलतो, लगेच घेतो का? परत घरी येतो, परत चेक करतो, ऑनलाईन चेक करतो, कोणाचे रिव्ह्यू चेक करतो, करतो कोणी चेक. चेक केल्यानंतर परत जातो, 2दा 3दा जातो, 4दा जातो आणि मग ते जाऊन परत एकदा काय करतो आपण? टेस्ट ड्राईव्ह करतो, घेऊन बघतो, चालून बघतो, बाबा रे मला जमते का, आहे का चांगली, कम्फर्टेबल आहे का, बसायला चांगली का, मग नंतर आपण घेतो. अरे हे काय फ्रीज आहे का, एसी आहे का, पंखा आहे का, जे जायचं आणि गॅरंटेड आहे, नाही बिघडला तर रिप्लेस करून देऊ आम्ही, परत देऊ आम्ही तुम्हाला, 2 महिन्याची गॅरंटी, 6 महिन्याची, 1 वर्षाची गॅरंटी. गॅरंटी देतात ती वस्तू वेगळी, हे वेगळं, हे करिअरची गॅरंटी बाबांनो. टीईटी आहे, ही करिअर आहे तुमचं, याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटी कोण देऊ राहिलं सध्या? हे गॅरंटी जर कोणी देत असेल ना, मी सांगतो त्या गोष्टी नीट चेक करा, नीट चेक करा. बघा, ब्रह्मदेव जरी खाली आला आणि उतरून म्हटलं बाबा मी गॅरंटी देतो टीईटी पास होण्याची, तरी सुद्धा आपला विश्वास बसणार नाही, तो सुद्धा करू शकणार नाही. 100% मी सांगतो, नाही नाही नाही, एकदम चुकीचं आहे. असं कोणी देत असेल तर सरकारने याच्यावरती ऑथराईज असा GR पण काढलाय. असं कोणी जर देत असेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल. पण मला सांगा की टर्म अँड कंडिशन असतात की नाही गॅरंटीची? टर्म कंडिशन आहे 6 महिन्याची, 1 वर्षाची, 5 वर्षाची, 6 वर्षाची. विचार जरी त्यांना बाबा रे तू गॅरंटी देतो, हमी देतो, मला बॉन्ड पेपर लिहून देतो का? नाही झालं तर काय बरं? किती वर्षाची गॅरंटी आहे? 6 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष? बाबा रे मला 1 वर्षात 6 महिन्यात क्वालिफाईड व्हायचंय, गव्हर्नमेंटनी GR काढलाय, हे 6 वर्ष कुठे करू? या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे, याचा नीट विचार करा तुम्ही. असं जर कोणी गॅरंटी देत असेल तर एकदम चुकीचं आहे. तुम्हाला पटेल का हे? तुम्हाला जमेल का हे? नाही नाही नाही, एकदम चुकीचं आहे. मला सांगा, कोण गॅरंटी देईल? मेहनत तुम्हाला घ्यावीच लागणार आहे, अभ्यास तुम्हाला करावाच लागणार आहे. हे 2 वे कम्युनिकेशन आहे, बोथ साइड आहे. जर मार्गदर्शन आम्ही करतो, तुम्ही जर काही केलंच नाही, एफर्ट घेतलेच नाही, तर सांगा बरं कशी काय तुम्ही पास व्हाल? नाही होणार. हा, तुम्हाला जर ते पास व्हायचं असेल, सांगणारा मार्गदर्शक, स्टडी मटेरियल हे सगळं चांगलं जर असेल तर तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट होऊ शकतो. मार्गदर्शक तुम्हाला कॉन्फिडन्स देऊ शकतात, मार्गदर्शक तुम्हाला टू द पॉइंट सांगू शकतात. हे सगळं जर प्रॉपर असेल आणि तुम्ही एफर्ट जर घेतले तर मग आपण सगळेच म्हणू शकतो गॅरंटेड आहे की तुम्ही पास व्हाल. पण अशा पद्धतीने गॅरंटीला किती आपण याच्यामध्ये भाग घ्यायचा आणि किती तथ्य मानायचं, नीट लक्ष घ्या. मी एक एक पॉईंट तुम्हाला सांगतो. मला बघा, तुम्ही जसं मी तुम्हाला सुरुवातीला अनुभव उदाहरण दिलं, गाडी घ्यायचं तसं एक अनुभव. तुम्हाला विचार करता की नवीन जर मार्केटमध्ये काय ब्रँड आला तर आपण म्हणतो अरे हा नाही नाही, पाहायला तर लय मिळते, लय ऍड आहे, खूप ऍड आहे, पण हे आत्ता आलं, याच्यापूर्वी कुठे होतं? यांना अनुभव आहे का? नाही. यांना माहिती का? हे शिकताय आत्ता बाबांनो. प्रयोगातून विज्ञान म्हणतो ना, तसं असतं. तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही समजूतदार आहात, तुम्हाला समजतंय मी काय बोलतोय. प्रयोगातून विज्ञान करताय. हे गाडी आणतील, खराब होईल, काहीतरी प्रॉब्लेम येईल, मग दुसरं काहीतरी प्रयोग करतील, तिसरा प्रयोग करतील, चौथा प्रयोग करतील आणि मग तुम्हाला म्हणतील आता आमची गाडी चांगली. असं नाही चालणार राजांनो. तुम्हाला ही करिअरची गॅरंटी घ्यायची आहे तुम्हाला स्वतःला. त्यासाठी अनुभव बघा. या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून काम करतात, या क्षेत्रामध्ये किती रिझल्ट त्यांनी दिलेले आहे, या क्षेत्रामधले त्यांची जी टीम आहे ती अविरतपणे सातत्याने तीच आहे का सारखी बदलते? नवीन कोणतरी MPSC ला शिकवणारा एखादा उमेदवार येतो आणि तो टीईटी घ्यायला लागतो का? टीईटीची आड आली, टीईटीची आड आली, टीईटीचे मोठा वर्ग आहे, मोठा वर्ग आहे, खूप जास्त विद्यार्थ्यांना गरज आहे आणि खूप जास्त आपल्याकडे विद्यार्थी अट्रॅक्ट जर केले तर आपल्याला खूप जास्त बिझनेस करता येईल. बघा, मी प्रामाणिकपणे सांगतो, मी तुम्हाला इग्नाइटची बॅच घ्या असं मी अजिबात म्हणत नाहीये. मी जेवढे मुद्दे तुम्हाला मानतो ना, हे सगळे मुद्दे तुम्ही सुद्धा आमचे पण टेस्ट करा आणि मगच घ्या. आणि ज्यांनी ज्यांनी आमच्या अकॅडमीला व्हिजिट केली असेल, डेमो लेक्चर बघितले असेल, बॅचेस पण केल्या असेल, त्या विद्यार्थ्यांना जाऊन विचारा
जसं तुम्ही तुमच्या मित्राला विचारतात ना गाडी घेऊ कोणती घेऊ, तसं विचारा त्यांना, विचारा इग्नाइट अकॅडमी खरंच चांगली आहे, बेस्ट आहे का, सांगा, शिकवतं का. मी गॅरंटी देतो ते विद्यार्थी तुम्हाला गॅरंटेड सांगतील की इग्नाइट अकॅडमी जॉईन करा. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असेल, तुम्ही अनुभव घेतला असेल, तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, लगेच सांगा तुमचा अनुभव त्यांना सांगा आणि नंतर तो तुम्हाला बोलेल, अरे बरं झालं तुम्हाला सांगितलं इग्नाइट अकॅडमी, तुझ्यामुळे मी इग्नाइट अकॅडमी जॉईन केली आणि तुझ्यामुळे टीईटी सुद्धा पास झालो. हे मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही चेक करा, अनुभव असेल तिथेच जा. उगच आता आले, पाऊस पडला, बुडबुड निघाले, आला कुंदरी, हे पोस्टर रंगीत संगीत, आम्ही असं घेऊ तसं घेऊ, हे घेऊ ते घेऊ, असं सांगायला काय जातंय. अनुभव घ्या, खरंच होणार आहे का तसं, नाहीतर नको. क्वालिटी चेक करा त्यांची, काय क्वालिटी आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज नोट्स आहे, त्यांचे स्वतः लेखक शिकवतो तुम्हाला, इथे आहेत का तसे पुस्तकं चेक करा, हे सगळ्या गोष्टी चेक करा. अन्यथा डेमो लेक्चर बघा, मी सांगत तुम्हाला घ्यायला घ्यायचं, डेमो चेक करा. स्टडी मटेरियल सगळं अवेलेबल आहे का. निकाल दिला आतापर्यंत 5,000+ विद्यार्थ्यांना आम्ही, तुम्ही बघितलं असेल आत्ताचा रिझल्ट टीईटीचा, जो 3% 4% लागत होता तो 11.5% आलेला. यात मोठा हात हा इग्नाइट अकॅडमीचा. आम्ही अभिमानाने सांगतो, आमचे विद्यार्थी आम्हाला अभिमानाने रिप्लाय देतात, सर तुमच्यामुळे झालंय, तुमच्यामुळे झालंय. आणि खरंच तुम्हाला जर क्वालिटी वाटत असेल तरच मी सांगतो चेक करूनच जॉईन करा. आणि मी अभिमानाने सांगतो, मी सांगतो गॅरंटेड की आम्ही जसं घेतलेलं आहे, शिकवलंय, तशी टीम आमच्याकडे आहे आणि सातत्याने तीच टीम आहे, बदलत नाही आमची टीम. 10वी बॅच घेते टीम, 10वी बॅच, लक्षात घ्या. एक्झाम बॉडी बघा, एमपीएससी घेते की पुणे परिषद. आता काही ठिकाणी काय झालं माहितीये का, आहे ब्रँडेड क्लासेस, सगळं सगळं आहे, मान्य आहे, पण ते कशात ब्रँड आहे, काय बनवतात चांगलं ते बघा. एमपीएससी जर कोणी फॅकल्टी येते तुम्हाला पुणे परिस्थितीनुसार टीईटीची बॅच आम्ही शिकवणार, कसं शक्य आहे बाबांनो. तो पण अनुभवात्मक विज्ञानच आहे ना. नवीन जर तुम्ही करताय तो अनुभवात्मक विज्ञान, त्याला वेळ लागेल. आम्ही गेल्या 5 वर्षापासून यामध्ये काम करतोय, गेल्या 5 वर्षाचा अनुभव आमच्याकडे आहे. टीम वर्क, टीम मध्ये पण बरं, बऱ्याच ठिकाणी असं आहे की 2 जण चेहरे खूप चांगले आहेत, त्यांनी टीईटी दिली, एवढे मार्क पडले, तेवढे मार्क पडले, खूप चांगलं आहे, महाराष्ट्रात पहिला, आणि ते दोघं चांगले आहेत. पण बाकीच्या टीमचं काय, बालमानस शिकवणार चांगला आहे का बाबांनो, मराठी शिकवणार चांगला आहे का, हिंदी इंग्लिश घेणार चांगला आहे का, हे तर बघावं लागेल ना. फक्त समोर काहीतरी चेहरे चांगले आहेत आणि पाठीमागे जर असं असेल तर हे पण चालणार नाही. सगळं ईच आणि एव्हरी गोष्टी चेक करा. मी तुम्हाला आवर्जून सांगायला चालूय, कारण काय होते बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने बॅड मार्केटिंग करून विद्यार्थ्यांना भूलथापा देऊन अशा पद्धतीने होत आहे. असं अजिबात तुम्ही भूलथापांना बळी पडू नका. अजून एक, शिक्षक भरतीबाबत संपूर्ण माहिती त्यांना आहे का, तुम्ही चेक करा. इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब वरती मी तुम्हाला सगळी माहिती दिली आहे, आमच्या टीमने सगळी माहिती तुम्हाला दिली, प्रॉपर माहिती विथ GR विथ सगळे परिपत्रक आमच्याकडे अवेलेबल आहे. आता मी एवढं सांगतोय, याचा नीट विचार करा. तुमचा करिअरचा प्रश्न आहे, तुम्हाला परत पंढरपूर वारी करायची नाहीये, परत 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 परत. सो नीट विचार करा, कारण एकदा तुम्ही जर ऍडमिशन घेतलं, पुढे मार्गदर्शन घेतलं, तुम्ही अडकून जातात आणि मग पुढेच बघत नाही. सो घेण्याच्या अगोदर 1 दिवस वेळ द्या स्वतःला, 2 दिवस वेळ द्या स्वतःला आणि नीट चेक करा. मी म्हणत नाही एकाच सगळं, जसं तुम्ही गाडी घ्यायला 4 ठिकाणी 4 ब्रँड बघतात, 4 ठिकाणी जाऊन येतात, काही तर ब्रँड नाहीचे ऍक्च्युअली, खरं म्हणजे नाहीचे ब्रँड, तरी पण काय झालं, पोस्टरबाजी करून करून इतकं डोक्यात बसले आपल्या, खूप चांगलं खूप चांगलं खूप चांगलं. जाऊन चेक करा, टेस्ट करा, घ्या एकदा, त्यांना विचारा आम्हाला टेस्ट करायला द्या, आम्हाला द्या सगळं, मग आम्ही बघू, विचार करू. बघा 1 दिवस 2 दिवस विचार करा आणि मग जॉईन करा. हे सगळं करत असताना मी तुम्हाला सांगतो ही गॅरंटी बिरंटी असं कोणी देऊ शकत नाही. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ब्रह्मदेव आला तरी गॅरंटी मिळणार नाहीये. नीट चेक करा. आणि तुम्हाला जाताना मी सांगतो, इग्नाइट अकॅडमी सुद्धा लगेच जॉईन करू नका. याचे डेमो लेक्चर बघा, याच्या टेस्ट बघा, याचे बुक्स बघा, याची सगळी क्वालिटी चेक करा, किती वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर एखादा टीईटी क्वालिफाईड, तुम्ही शाळेत जा ना, ज्या शाळेत तुम्ही आहात ना त्या शाळेतल्या शिक्षकांना विचारा, तुम्ही कुठे गेला कोर्स, तुम्ही टीईटी कसा पास झाला, किंवा मला सांगा मार्केटमध्ये कोणते चांगले चांगले क्लासेस आहेत, विचारा. त्यात इग्नाइट अकॅडमी नाव नक्की तुम्हाला भेटेल आणि त्यांचं सजेशन, त्यांचा रेफरन्सेस घ्या आणि मगच तुम्ही जॉईन करा, असं मी तुम्हाला सांगेल. लगेच जॉईन करू नका, वेळ घ्या. 1 एप्रिल पासून बॅचेस चालू होत आहेत. 2 प्रकारच्या बॅचेस आहे, कोणती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी कॉल पण करायची गरज नाही, युजर फ्रेंडली आपलं ऍप आहे, खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, लिंकवर क्लिक करा, रजिस्ट्रेशन करा, 2 मिनिटात काम आहे. ओटीपी येतो, ओटीपी टाका आणि मग शिक्षक भरतीचं फोल्डर घ्या. त्या शिक्षक भरतीच्या बॅचेस मध्ये भरपूर बॅचेस आहे. तुम्हाला पेपर 1, पेपर 2, पेपर 1+2 कोणती बॅच हवी ती बॅच घ्या, डायरेक्ट बाय करा. डायरेक्ट पैसे कुठे जात नाही तुमचे, इग्नाइट अकॅडमीलाच मिळणार, काळजी करू नका. युजर फ्रेंडली फार आहे आपलं ऍप. सो मी माझं मार्केटिंग करायला आलो नाही, पण तुम्हाला इथे बऱ्याचशा गोष्टींपासून वाचवण्याचा सुद्धा माझा हेतू आहे. सो या गोष्टीवरती नीट विचार करा. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये पण नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.